मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा तुम्ही फॉर्म भरत आहात, तर या ठिकाणी बऱ्याच कॅन्डिडेटचं फॉर्म रिजेक्ट 100%च होणार आहे. कारण प्रत्येक जण या ठिकाणी फॉर्म कसा फिलअप करायचा लाईव्ह या ठिकाणी दाखवत आहे, परंतु कोणत्या वर्षाचे मार्क्स या ठिकाणी फिलअप करायचे हे कोणीही व्हिडिओमध्ये सांगत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण लाईव्ह डिटेल्स यामध्ये पाहणार आहात. मित्रांनो, जाहिरातीमध्ये 100% या ठिकाणी कन्फ्युजन आहे, कारण ती जाहिरात समजणं ते महत्त्वाचं आहे. तर जाहिरातीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे अंतिम वर्षाचे गुण टाका आणि कंसामध्ये म्हटलेलं आहे फर्स्ट इयर म्हणजे प्रथम वर्षाचे अंतिम मार्क्स, दुसऱ्या वर्षाचे अंतिम मार्क, तिसऱ्या वर्षाचे अंतिम मार्क्स. जे तुमच्या अंतिम वर्षाच्या मार्क असतील पर्सेंटेज ते तुम्हाला फिलअप करायचे. तर काही जणांचं ॲग्रिगेट दिलेलं आहे आणि काही जणांचं ॲग्रिगेट दिलेलं नाही. तर इथंच तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे जे मार्क्स मेमो फायनल वर्षाचं आहे, म्हणजेच यामध्ये 2 वर्षाचं मार्क मेमो आहे, बीएडचा मार्क मेमो या ठिकाणी पाहू शकता. इथं जर आपण पाहिलं पर्सेंटेज दिलेले मित्रांनो 77.28. ओके, पण प्रॉब्लेम अशी आहे पर्सेंटेज 77.28 आहे, ठीक आहे, पण या ठिकाणी जर टोटल जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, या ठिकाणी टोटल दिलेली आहे 995/1250, म्हणजे 1250 पैकी या विद्यार्थ्याला मार्क्स मिळाले 995. आणि या ठिकाणी तुम्ही जर पर्सेंटेज काढले तर 79% समोर या ठिकाणी त्याची पर्सेंटेज चाललेली आहे, पण पर्सेंटेज त्यांनी काढून दिलेले 77.28. मग अशा वेळेस मार्क मेमोमध्ये तुम्हाला काय फील करायचं, का तुम्ही या ठिकाणी पूर्ण वर्षाचे सेमिस्टरनुसार मार्क काढून या ठिकाणी टाकणार की मार्क मेमोवर जे दिलेले ते तुम्ही टाकणार. तर स्पष्ट उल्लेख केलेले आहे मार्क्स मेमोवर जे तुम्हाला अंतिम वर्षाला दिलेले मार्क्स आहेत टोटल तेच तुम्हाला फिलअप करायचे. मग अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी 1250 पैकी 995 मार्क्स तुम्हाला फिलअप या ठिकाणी करावे लागणार आहेत. त्यामुळं डिग्रीनुसार प्रत्येकाचे मार्क्स या ठिकाणी वेगळे पडतील फॉर्ममध्ये. त्याच्यामुळं आपली डिग्री कोणती आहे, बीएची आहे, बीकॉमची आहे, बीएससी आहे, मुक्तमध्ये आहे, रेग्युलरमध्ये आहे, डिप्लोमामध्ये आहे. त्याच्यामुळं एकानं मार्क्स फिलअप केलेत म्हणून त्याच्यासारखे तुम्ही मार्क्स फिलअप करू नका, कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार हे मार्क्स वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यानुसार मार्क्स तुम्ही या ठिकाणी फिलअप करा.